हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मी आज व्हाईट फॉरेस्ट केकची पुरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पूर्ण रेसिपी पहा। मी किती प्रीमिक्स घेतलं, 1 किलोचा केक बनवणार आहे मी किती प्रीमिक्स घेतलं ते तुमच्यासोबत सगळी पुरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा, छान कमेंट करा। मी 2 कप भरून प्रीमिक्स घेतलंय। 1 किलोचं मेजरमेंट सांगू राहिले मी तुम्हाला। 250 ग्रॅमचा माझा कप आहे तो। आणि 2 चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं प्रीमिक्समध्ये आणि व्हॅनिला एसेन्स टाकू राहिले मी 1 चमचा। आणि भांड्याला बिलकुल मी बटर पेपर नाही लावला, फक्त तेल लावेल आहे, बाकीचं काहीच नाही लावलं। त्याच्यामध्ये मैदा पण टाकत्या, मी मैदा नाही टाकला, काहीच नाही। सिंपल तेल लावल्यानंतर पण माझा पण छानपणे निघतो, त्यामुळे मी कधी बटर पेपर यूज नाही करीत, फक्त तेल लावून घेते भांड्याला आणि त्याच्यामध्ये बेक करीत राहते। कधी माझा केक चिटकत नाही खाली आणि काहीच नाही, त्यामुळे मी लावित नाही। तुम्हाला जर लावायचं असेल तर बटर पेपर यूज करू शकत आहे। आणि छानपणे आपल्याला प्रीमिक्स पाणी टाकून 1 ग्लास पाणी लागलं मला। छानपणे प्रीमिक्स हलवून घेताना एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे आणि छानपणे आपल्याला हलवून घ्यायचं ते। आणि मग मी भांड्यामध्ये टाकणार आहे। मी टाकून घेतलंय सगळं, मला 1 ग्लास पाणी लागलंय। आणि बेटर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं हलवून घ्यायचं आपल्याला छानपणे आणि मग बेक करायला ठेवणार आहे मी ओव्हनमध्ये नाही करीत, मी कढईमध्येच केक बेक करते सगळे। आणि अर्धा तासामध्ये 20 मिनिटामध्ये होऊन जाते माझे केक बेक होऊन। केक माझा झालेला आहे बेक छानपणे। थोडा जादा राहिला माझ्याकडून, त्यामुळे थोडा लाल झाला, एकदम जादा चांगला छानपणे रेड कलर झाला त्याचा। थंड झाला आहे, मी बनवायला घेणार आहे। आपला पंच खूप छान झालेला आहे, एकदम मऊ सूक झालेला आहे। आणि आता मी थोडा डोम शेप आलेला आहे माझ्या केकला, ते कट करून घेणार आहे। वरचा भाग आहे ना, थोडा कट करून घेणार आहे मी पंचचा। आणि व्हाईट फॉरेस्ट केक खूप छान लागतो खाण्यासाठी, तुम्ही पण कधी ट्राय करून पहा। आणि मी पूर्ण वरचा भाग डोम शेपचा कापून घेतलाय। तुम्ही दोरानी पण छान कट होतो केक, मी चाकूने कट करून घेते। आपल्याला छानपणे 3 लेयर करून घ्यायचे केकचे। आणि फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा, छान कमेंट करा। 3 लेयर छानपणे बनवून घेतले मी आणि खूप छान लागतो व्हाईट फॉरेस्ट केक। आणि क्रीम बीट करून घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये पिंक कलर टाकला मी, 1च थेंब टाकला, जादा नाही टाकला। आपल्याला थोडी फक्त क्रम कोटिंग करण्यासाठीच क्रीम लागते, त्यामुळे मी थोडी 1 थेंबभर क्रीममध्ये कलर टाकून घेतलाय। आणि आता पहिला लेयर ठेवून घेणार आहे मी पंच, आणि त्याला छानपणे शुगर सिरपने सोक करणार आहे, जादा नाही करायचा। आणि छानपणे क्रीम लावून घेणार आहे। जादा कलर पण खाण्यासाठी चांगले नाही राहत, त्यामुळे मी थोडाच कलर ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये, जादा नाही। आणि छानपणे क्रीम लावून घेणार आहे। पहिली लेयर ठेवल्यानंतर शुगर सिरप केलेला आहे मी आणि त्याच्यावर क्रीम लावून घेतली। आणि आता व्हाईट फॉरेस्ट केक म्हटल्यानंतर गनाश बनवून घेतलंय मी, त्याची पण रेसिपी लवकरच टाकेल मी। व्हाईट फॉरेस्टसाठी चॉकलेट गनाश आपण कसं करू शकत आहे त्याची पण रेसिपी टाकणार आहे मी। 2 चमचे गनाश टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये
चॉको चिप टाकले आणि दुसरी लेयर पण ठेवून घेणार आहे। दुसऱ्या लेयरला पण शुगर सिरपने सोक करून घेणार आहे छानपणे। ज्या टायमाला आपण केक बनवून ठेवतो केक पंच, त्या टायमाला तो थोडा कडक होतो आणि त्या टायमाला आपण थोडं शुगर सिरप थोडं जादा वापरलं तर चालतं, कारण की कडक आपला झालेला असतो पंच, त्यामुळे थोडं शुगर सिरप जादा वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही राहत। कारण की आपण 1 तास केक सेट होण्यासाठी ठेवला, नंतर एवढं केक खाण्यासाठी खूप छान आणि टेस्टीदार होतो। आणि मी आता पूर्ण क्रम कोटिंग करून घेणार आहे छानपणे। दुसरी लेयर ठेवलेली आहे मी। 2 चमचे गनाश ॲड करणार आहे। 2 चमचे गनाश टाकल्यानंतर चॉको चिप टाकून घ्यायचे आपल्याला। आणि चॉको चिप टाकणं जरुरी नाही, ज्याला आवडलं ते टाकू शकत आहे आणि नाही टाकलं तरी चालतं व्हाईट फॉरेस्ट, पण चॉको चिप टाकल्यानंतर खूप छान टेस्टी येते, त्यामुळे चॉको चिप टाकले तर छान लागतो केक। आणि तिसरी लेयर ठेवून घेणार आहे, त्याला छानपणे शुगर सिरपने सोक करून घेणार आहे। फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि छानपणे आपण तिसरी लेयर ठेवल्यानंतर त्याला पण क्रम कोटिंग करून घेणार आहे केकला। आणि छानपणे आज डिझाईन काढणार आहे मी केकवर। व्हाईट फॉरेस्ट केक म्हटल्यानंतर आपल्याला पूर्ण छानपणे चेरी लावून केक डेकोरेशन करायचे आहे छानपणे। आणि मी क्रम कोटिंग छानपणे करून घेते। थोडी क्रीम लावून आपल्याला क्रीम लावून घेणार आहे मी आणि 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तोपर्यंत चॉकलेट किसून घेणार आहे मी। छानपणे आपल्याला चॉकलेट किसणीने किसून घेणार आहे मी चॉकलेट। आणि मी 1 तास झालेला आहे फ्रीजमधून आणि आता क्रम कोटिंग छानपणे डिझाईन काढून घेणार आहे। क्रम कोटिंग करून घेणार आहे मी। थोडी क्रीम घेऊन आणि आपल्याला छानपणे जादा क्रीम नाही लावायची, थोडी क्रीम लावायची, कारण की त्यावरून आपल्याला चॉकलेट पण लावायचं आहे, पूर्ण कवर करायचा आहे चॉकलेटनी केक, त्यामुळे जादा क्रीम नाही लावायची आपल्याला साईडनी। छानपणे डिझाईन करून घेणार आहे मी। क्रीम घेऊन क्रम कोटिंग छानपणे झाल्यानंतर केक दिसायला पण छान दिसतो, त्यामुळे कधी पण जोपर्यंत केकला फिनिशिंग नाही येत तोपर्यंत आपल्याला छानपणे फिनिशिंग देऊनच केक बनवायचा आहे। जो आपल्याकडून कस्टमर घेऊन जातो त्याला पण केकची छान फिनिशिंग केल्यानंतर खूप छान केक होतो। थोडा टाईम देऊन केकला फिनिशिंग केली तर खूप छान फिनिशिंग येते केकला, त्यामुळे कधी पण जोपर्यंत केकला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत कधीच केक सोडायचा नाही, छानपणे डेकोरेशन करूनच द्यायचं आपल्याला। आणि मी आता छानपणे डेकोरेशन करून घेणार आहे। फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि छानपणे केकची फिनिशिंग करून चॉकलेटनी आपल्याला कवर करायचा आहे पूर्ण केक। मी चॉकलेट किसून घेतलंय आणि ते छानपणे आपल्याला पूर्ण चॉकलेट केकला पूर्ण कवर करायचा आहे छानपणे। 5 मिनटं फ्रीजमध्ये किसून घेतलेलं चॉकलेट आहे, 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं। ते आपण ज्या टायमाला केकला लावतो ना त्या टायमाला एकदम असं कडक होतं चॉकलेट, त्यामुळे 5 मिनटं ठेवायचं, जादा टाईम नाही ठेवायचं। आणि पूर्ण आता छानपणे मी कवर करून घेणार आहे पूर्ण केकला छानपणे। व्हाईट फॉरेस्ट म्हटल्यानंतर चॉकलेट पूर्ण साईडनी कवर केला, पूर्ण चॉकलेट कवर केल्यानंतर खूप छान दिसतो आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। मी पूर्ण केक कवर करून घेतलाय चॉकलेटनी। आता त्याच्यावर डिझाईन काढून घेणार आहे मी। पाइपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेणार आहे आणि छानपणे कसा केक वाटला ते पण कमेंट करा छान।
आणि छानपणे आता मी डिझाईन काढून घेणार आहे केकवर। मी कलर यूज नाही करणार, व्हाईट क्रीमनीच डिझाईन काढून घेणार आहे। सिंपल डिझाईन आहे, ज़्यादा डिझाईन नाही काढणार, पण सिंपल आहे, छान आहे। आणि केक कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा। आणि आपला केक छानपणे बनवून झालेला आहे। सिंपल आणि खूप छान दिसतो। सिंपल डिझाईन केल्यानंतर पण व्हाईट फॉरेस्ट केक खूप छान दिसतो, कारण की आपण त्याच्यावर चॉकलेट किसून टाकलेला आहे डेकोरेशनसाठी आणि खूप छान वाटतो, खाण्यासाठी खूप छान लागतो। आणि केक कसा वाटला, डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा। फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राईबर करा। आणि छान छान आपण आता चेरी ठेवून घेणार आहे केकवर। व्हाईट फॉरेस्ट म्हटल्यानंतर चेरी तर पाहिजेच, किंवा चेरी जर नसली तर व्हाईट फॉरेस्ट केक वाटतच नाही। त्यामुळे कधी पण व्हाईट फॉरेस्ट केक बनवल्यानंतर त्याच्यावर चेरी जर असली तर एक लुक येतो छानपणे। आणि मी आता हॅपी बर्थडेसाठी केक बनवलेला आहे। बर्थडेसाठी तर बर्थडे टॅग लावून घेणार आहे आणि नाव पण टाकणार आहे केकवर छानपणे। आणि थोडे त्याच्यामध्ये डेकोरेशन करून घेणार आहे आणि नाव पण टाकणार आहे केकवर छानपणे। नाव टाकल्यानंतर आपला केक कंप्लीट झालेला आहे। मी तुमच्यासोबत पुरी रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। आणि आपला केकवरची डिझाईन